तर असा झटपट होणारा शेवयांचा उपमा तुम्हाला पण आवडतो का? चला तर बघूया ह्याला काय काय लागतं. तर इथे मी घेतलंय कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, मिरची आणि इथे शेवया घेतल्या. तर आता हे सगळं चिरून घ्यायचं आणि शेवया जितक्या जमतील तितक्या अशा बारीक करून घ्यायच्या. तर इथे सगळ्यात आधी एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून या सगळ्या शेवया लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या. नंतर त्या एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून ती कढई जराशी टिश्यूनी क्लीन करून घ्यायची आणि मग तेल घालायचं परत. आता आपल्याला फोडणी करायची आहे नेहमीसारखी. त्यानंतर याच्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घातल्यानंतर याच्यात कढीपत्ता घालायचा, मिरची घालायची. मिरची थोडीशी फ्राय झाली की आलं घालायचं. त्यानंतर कांदा घालायचा. कांदा थोडासा परतायचा. त्यानंतर टोमॅटो आणि मग हे सगळं मिक्स करायचं छान आणि मग याच्यामध्ये घालायचं पाणी. जितके आपले शेवया आहेत त्याच्या अंदाजाने पाणी घालायचं आणि मीठ घालायचं थोडंसं आणि साखर घालायची. तर आता या पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये ज्या आपण शेवया भाजून घेतल्या त्या सगळ्या याच्यामध्ये ॲड करायच्या. ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि हे असं झाकून ठेवायचं. थोड्या वेळाने उघडून बघायचं परत. थोडंसं पाणी अटलेलं असतं. तर हे परत एकदा सगळं मिक्स करायचं आणि परत एकदा झाकून ठेवायचं. तर आपण इथे आता एकदा चेक करूयात आपला उपमा रेडी आहे का? येस, सगळं पाणी आटलेलं आहे. मस्तपैकी आपला शेवयाचा उपमा तयार आहे इथे. तुमची पद्धत कशी आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आमच्याकडे अशा पद्धतीने हा शेवयांचा उपमा बनतो. मस्त गरमागरम असा शेवयाचा उपमा रेडी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. त्याच्यावरती असं मस्त ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरायची आणि असा सुंदर आपला शेवयांचा उपमा इथे तयार आहे गरमागरम. तुम्ही देखील हा शेवयांचा उपमा नक्की नाश्त्यासाठी एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.